Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आजपासून आपण चॅप्टर नंबर 3 पॉलिनोमियलची न्यू प्लेलिस्ट स्टार्ट करत आहोत आणि हा या प्लेलिस्टचा फर्स्ट व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू पॉवर ऑफ व्हेरिएबल काय असतं, व्हॉट इज पॉलिनोमियल आणि टाइप्स ऑफ पॉलिनोमियल. स्टार्ट करू या व्हिडिओला. सगळ्यात आधी व्हेरिएबल म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय हे बघू. व्हेरिएबल म्हणजे ज्या व्हॅल्यूज A to Z मध्ये येतात त्यांना म्हणतात व्हेरिएबल. म्हणजेच A, B आणि Z याच्यातली कुठली पण एक व्हॅल्यू आली तर ती व्हेरिएबल असते. कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स. ठीक आहे. ज्या पण व्हॅल्यू 1, 2, 100 किंवा कोणत्या पण नंबर मधून येतील त्यांना म्हणणार कॉन्स्टंट. पुढचा टॉपिक आहे पॉवर ऑफ व्हेरिएबल. काही एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवर आहेत. सगळ्यात आधी आपल्याला शोधायचं आहे व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्या व्हेरिएबलची पॉवर कशी काढायचं. स्टार्ट करू फर्स्ट एक्झाम्पल पासून. एक्स. एक्सला आपण असं लिहू शकतो का, एक्स रेस टू 1. यस, कारण एक्स रेस टू 1 काय असतं, एक्स. आता पॉवर म्हणजे काय, तो व्हेरिएबलच्या डोक्यावर जी व्हॅल्यू असते तिला म्हणतात पॉवर. सो एक्सची पॉवर आली 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर. याच्या डोक्यावर व्हॅल्यू आहे 2 म्हणून याची पॉवर आली 2. पुढचं एक्झाम्पल आहे रूट ऑफ एक्स. याच्या डोक्यावर काय व्हॅल्यू आहे ही आता आपल्याला नाही समजत आहे, म्हणून याला आपण कसं लिहिणार मग, एक्स रेस टू 1/2. स्क्वेअर रूट म्हणजेच असतं 1/2 आणि आता आपण म्हणू शकतो की याची पॉवर आहे 1/2. करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये फक्त 5 दिलं आहे, सो आपण याला काय लिहिणार, 5 multiplied by 1 which is equal to 5 ओनली. आता ह्या 1च्या जागी मी कन्सिडर करते m रेस टू 0. m रेस टू 0 म्हणजे कुठल्या पण व्हॅल्यूला रेस टू जर 0 केलं तर त्याचं आन्सर येतं 1. म्हणून मी काय लिहिलं, 5 multiplied by m रेस टू 0. आणि आता मला सांगा की या m रेस टू 0 ची पॉवर काय आहे, 0. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेलं व्हेरिएबलची पॉवर फाइंड आउट करू शकता. व्हॉट इज पॉलिनोमियल. डेफिनेशन बघू. इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, इफ पॉवर ऑफ व्हेरिएबल्स आर होल नंबर्स देन इट इज नोन ॲज पॉलिनोमियल. डेफिनेशन काय म्हणतं की तुम्हाला जर पॉलिनोमियल आहे की नाही हे शोधायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधा आणि मग चेक करा की ते व्हेरिएबल होल नंबर्स आहेत की नाही. जर सगळे पॉवर होल नंबर असतील तर त्याला आपण पॉलिनोमियल म्हणू, नाहीतर तो काय असेल मग, नॉट अ पॉलिनोमियल. ठीक आहे. हे एक एक्झाम्पलने शोधू. एक्झाम्पल दिलेला आहे m स्क्वेअर प्लस 2n क्यूब. फाइंड आउट करायचं आहे की हा पॉलिनोमियल आहे की नाही. याच्यात फर्स्ट टर्म दिलेला आहे m स्क्वेअर आणि सेकंड टर्म दिला आहे 2n क्यूब. n स्क्वेअरची पॉवर काय येणार, ही डोक्यावरची व्हॅल्यू म्हणजे 2. 2n क्यूब मध्ये n क्यूबची पॉवर शोधायची आहे कारण तो व्हेरिएबल आहे आणि याची पॉवर येणार 3. चेक करा दोघं पॉवर होल नंबर आहेत. यस, सो 2 हा होल नंबर आहे आणि 3 सुद्धा होल नंबर आहे. म्हणून आपण काय म्हणणार मग, m स्क्वेअर प्लस 2n क्यूब इज पॉलिनोमियल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, चेक वेदर अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज पॉलिनोमियल ऑर नॉट. फर्स्ट एक्सप्रेशन आहे m प्लस 1/m. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं आहे
आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ते पॉलिनॉमियल आहे की नाही. सगळ्यात आधी आपण काय करणार, सेम फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म जी दिलेली आहे ती लिहून घेऊ. आता आपण पॉवर ऑफ व्हेरिएबल काढू. सो एम ला आपण लिहू शकतो m⁻1 आणि याची पॉवर आली 1. 1 अपॉन m ला आपण काय लिहिणार, m⁻⁻1. सो m⁻⁻1 ला 1 अपॉन m म्हणतात आणि याची पॉवर आली -1. चेक करा, हा होल नंबर आहे, यस. -1 होल नंबर आहे, नाही. म्हणजेच m प्लस 1 अपॉन m हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल नाहीये. हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झाला. आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. याच्यात नवीन अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे, x प्लस √(x). सो जे दोन टर्म्स दिले आहेत ते आपण सेपरेटली लिहून घेऊ. एक्सचे पॉवर ऑफ व्हेरिएबल काढण्यासाठी त्याला x⁻1 लिहावं लागेल आणि याची पॉवर आली 1. √(x) ला काय लिहितो, करेक्ट, x⁻1/2 आणि याची पॉवर आली 1/2. चेक करा, 1 होल नंबर आहे, यस. 1/2 होल नंबर आहे, नाही. म्हणून x प्लस √(x) हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल नाही. म्हणून आपण लिहिणार इज नॉट पॉलिनॉमियल. दॅट्स इट. थर्ड एक्झाम्पल आहे ज्याच्यात अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये फक्त 5 दिलेला आहे, दुसरा कुठलाही व्हेरिएबल दिलेला नाहीये आणि याच्यात चेक करायचं आहे की हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही. सिंपल, ह्या 5 ला आपण असं लिहून घेऊ. 5 ला आपण 5 मल्टिप्लाइड बाय 1 करू शकतो आणि 1च्या जागी मी लिहिते m⁻0. कुठल्याही व्हेरिएबलला रेस टू जर 0 केलं तर त्याचा आन्सर 1 येतं. म्हणून मी 5 मल्टिप्लाइड बाय m⁻0 लिहिलं. आता मला सांगा की m⁻0 ची पॉवर काय आहे, 0. आणि 0 हा होल नंबर आहे, यस. म्हणून 5 इज पॉलिनॉमियल. कळालं? सो आपण 3 एक्झाम्पल बघितले. तिघही एक्झाम्पल डिफरंट टाइप्सचे होते ज्याच्यात शोधायचं होतं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही. नेक्स्ट टॉपिक आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं असेल, त्याच्यात किती टर्म्स आहे याच्यावरून आपण शोधू शकतो की तो पॉलिनॉमियल कोणत्या टाईपचा आहे. जर फक्त 1 टर्म असेल म्हणजे एकच टर्म असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोमियल. 2 टर्म्स असतील तर त्याला म्हणतो बायनॉमियल आणि 3 टर्म्स असतील तर त्याला म्हणतात ट्रायनॉमियल पॉलिनॉमियल. सो डिफरंट एक्झाम्पल स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत आहे. हे सगळे एक्झाम्पल्समध्ये आपल्याला शोधायचं आहे की ते मोनोमियल आहेत, बायनॉमियल आहेत की ट्रायनॉमियल आहे. स्टार्ट करू फर्स्ट एक्झाम्पल पासून. 2x सरळ आपल्याला दिसतोय की हा फक्त सिंगल व्हेरिएबल आहे, म्हणून याला काय म्हणणार, मोनोमियल. एक्झाम्पल मध्ये हा फर्स्ट टर्म आणि हा सेकंड टर्म आहे, याला म्हणणार बायनॉमियल पॉलिनॉमियल. थर्ड एक्झाम्पल मध्ये ही एक सेपरेट टर्म आहे, ही सेपरेट टर्म आहे आणि ही सेपरेट टर्म आहे. सो टोटल टर्म आहे 3 आणि त्याच्यामुळे याला म्हणणार आपण ट्रायनॉमियल. ज्या याच्यात फक्त एकच टर्म आहे, सो दिस इज मोनोमियल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये ही एक आणि ही एक दोन वेगवेगळ्या टर्म्स आहे,
सो हा झाला बायनॉमियल. आणि लास्ट एक्झाम्पलमध्ये x⁴ एक टर्म, x�3 दुसरी टर्म आणि 6 थर्ड टर्म आहे. सो याला आपण म्हणणार ट्रायनॉमियल. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल, कॉन्स्टंट, हाऊ टू फाइंड आउट पॉवर ऑफ व्हेरिएबल हे 3 कॉन्सेप्ट शिकलो. त्यानंतर व्हॉट इज पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल आहे की नाही हे कसं शोधायचं हे पण बघितलंय. आणि लास्ट टॉपिक होता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, ज्याच्यात आपण मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल पॉलिनॉमियल शिकलो.